तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। दुर्गा माता की जय। ते ज्ञान पैगा बरवी जरी मणी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी। जो ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवंटा तो श्वान तरी सुगता ओळंबूया। तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे काशी। मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले जेने अंतकरण बोधले संकल्पाने। ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये 4था अध्याय आणि 4था अध्याय मधला 34वा श्लोक। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन् आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ज्या ज्या ठिकाणी मळदाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे ठिकाणी सद्गुरु तुझे पाय दोन्ही। हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचं म्हणजे असं शिंदेबाबांची खूप इच्छा की ताई एकदा तरी या, पण आल्याच्या नंतर खरंच आनंद वाटला की साधू संत म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। चांगला जर विचार केला 98ला बाबा गेले आणि बाबा गेल्याच्या नंतर कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून तुम्हाला सच्चिदानंद श्रीपाद बाबा असेल रामदास बाबा असेल कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून हा सत्संगाचा कार्यक्रम म्हणजे चांगला जरी विचार केला। कोरोना सारखा काळ होता पण कोरोना सारख्या काळामध्ये सुद्धा नामस्मरण चालू केलं ना मंडळी। एकदा नामस्मरण चालू केलं पहा नामस्मरण कसं करावं किती वेळा करावं। तुकोबारायांचे अभंग जर पाहिले तर तुकोबाराय म्हणतात 21,600 वेळा हा श्वास मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत चालतो। मग आपण त्याच्यावरती किती नामस्मरण करावं। माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे पण जरी मनी आथी आणावे मनामध्ये यायला पाहिजे। जसं शिंदेबाबांच्या मनामध्ये आलं की बा चला आपल्याला एखाद्या आडवा जर माणूस भेटला तर त्याला काहीतरी सांगायला प्रूफ पाहिजे आपल्याकडे काय पुरावा आहे आपल्याकडे। बाबा सांगायचे 2-3 कोट आहे गीता भागवत करीती श्रवण अरे अखंड चिंतन विठोबाचे। बाबांचा काळ होता ना तेव्हा कोणाची ताकद नव्हती बोलायची पण आजचा काळ जर पाहिला ना तर आपला थोडा जर वाकडा पाय पडला बाबा सांगायचे ऐकणारी मंडळी सोन्यावरून पिवळे आहे त्यांनी तर बसतात ना त्याने काय केले त्यांनी नाश केले। मग जर आपल्याला एखादा जर आडवा भेटला तर त्याला आपल्याला दाखवण्यासाठी प्रूफ पाहिजे। जसं आपण व्यवहारी सत्तेमध्ये पाहिलं तुमचं जेवण झालं पण जेवण झाल्याच्या नंतर आम्ही नेहमी उदाहरण सांगत असतो की आपण सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ करतो। हो आंघोळ अनुभवाची का बिगर अनुभवाची तर आंघोळ अनुभवाची। आंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा करतो स्नान संध्या आटपली देवपूजा झाली चहा पितो अनुभवाचा का बिगर अनुभवाचा तर चहा पण अनुभवाचा पितो। नाश्ता 1 तासाचा कालावधी गेला नाश्ता केला नाश्ता अनुभवाचा का बिगर अनुभवाचा तर नाश्ता सुद्धा अनुभवाचा। आता चहा झाला आंघोळ झाली स्नान संध्या झाली नाश्ताही झाला आता तुम्हाला मला जेवण करायचं। जेवण कसं करायचं आहे मस्तपैकी ताटामध्ये भाजी चपाती डाळ भात काय जे पदार्थ असतील ते घ्यायचे 1 तांब्या भरून पाणी घ्यायचे मस्तपैकी शांत चित्ताने जेवण करायचे आणि जेवण केल्याच्या नंतर तांब्यातलं पाणी पिल्याच्या नंतर तसं आपल्याला अनुभवाचं ढेकर येतो प्रत्येकाला ही अनुभवाचा ढेकर आहे। मग आपणही भगवंताचं नामस्मरण करतो आहे आपल्याला तो ढेकर येतो का आपल्याला तो ढेकर येतो का हा आपला आपण प्रत्येकाला पाहायचा आहे। चांगला जरी विचार केला तर तुकोबाराय म्हणतात अरे साधू संतांचा जरी विचार केला त्यांनी आधी केले आणि मग सांगितले। मग आपला विचार आपण काय करायचं आहे की बाहुली म्हणतात ते ज्ञान पैगावर पण जरी मनामध्ये यायला पाहिजे आणि मनामध्ये जर नसतं आलं की बाबाच्या
आज आपण एवढे एकत्र आलो नसतो. चांगला जरी विचार केला साधू तुकोबारायांचे अभंग जर पाहिले तर सगळा उपदेश जो केलाय तो उपदेश मनाला गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आधी मन घेई हाती तोची गणाचा गणपती. आपल्या मनामध्ये यायला पाहिजे ना. मनामध्ये आल्याच्या नंतर निश्चितच ते कृतीमध्ये येईल. समजा इंजिनियर असं आर्किटेक्ट असतो, आपल्याला अशी बिल्डिंग बांधायची आहे, आपण त्याला प्लॅन दिला बाबा हा 1 गुंठा जागा आहे, त्या 1 गुंठ्यामध्ये मला बांधकाम करायचे. तो प्लॅन काय कुठं असतो त्याच्या डोक्यामध्ये असतो. डोक्यामधला प्लॅन तो कागदावरती काढून देतो आणि वर्ष 6 महिन्याचा 2 वर्षाचा कालावधी देतो आणि डोक्यातला प्लॅन कागदावरती येतो. कागदातला प्लॅन आपल्या डोळ्यासमोर विटा मातीच्या भिंतीमध्ये तो आपल्याला काय करतो साकारतो. मग साधू संतांनी सांगितलं तुकोबाराय म्हणतात पाहिला नंदाचा नंदन ते वेधिले मन. आणि आपल्याला भगवंताची भक्ती करायची कशाने करायची आहे? देहाने करायची का मनाने? देह थकू द्या पण मन. तुम्ही आता एवढे लांबून आले आहे का थप्पा चेहऱ्यावरती? ते परवा सांग बाळगावला गेलो सगळे बाबा कुठं रत्नागिरीला कार्यक्रम रत्नागिरीवरून कार्यक्रम करून 6:30 फोन केला की बाबा कुठे तुम्ही? बाबा म्हणे काही कल्याणमध्ये आहे तुमचा कार्यक्रम चालू करा तोपर्यंत मिळतो. आणि ज्येष्ठ कार्यक्रम चालू झाली बाबा दरवाजामध्ये उभी राहिली. आपल्याला 4 तासाचा प्रवास केला तर आपण पूर्ण थकून जातो आहे. पण म्हणजे नुसतं म्हणायचं का संतांचे पाय खर्चावे शरीर नाही, तो अनुभव पण यायला पाहिजे आपल्याला. आता माझा आजचाच प्रसंग सांगायचं जर म्हटलं सकाळी मुलाला म्हटलं चल बाबा म्हणजे मला एक सांग हे काम करू का हे काम करू? म्हटलं ठीक आहे बाबा काय हरकत नाही. आता पारगावला तू माझ्या बरोबर आला पण इथं जवळच्या जवळ आम्ही आमचे ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे जसं प्रपंचामध्ये आपण ऍडजस्ट करतो तसं परमार्थामध्ये ऍडजस्ट करायचं आहे का नाही? परमार्थामध्ये अजिबात ऍडजस्ट करायचं नाही. कारण आता जो क्षण आहे तो परत आहे का नाही याची गॅरंटी नाही. कबीर महाराज म्हणतात अरे कल करे सो आज करे सो अरे निकल जाएगा श्वास तो करेगा तो कधी करणार आहे? म्हणतात उद्या करायचंय ना ते आजच कर. मग आपल्याला काय करायचं आहे? 21,600 वेळा तुमचा माझा श्वास चालतो आहे. मग 21,600 वेळामध्ये आपला किती मध्ये बसतो? 400 मध्ये बसतो, 200 मध्ये बसतो, 100 मध्ये बसतो. मला बाबांचं एक उदाहरण आठवतं. बाबांच्या मांडीला लावून बसले तुकाराम महाराज अभंग म्हणतात लाडकी लेख मी संतांची आणि मजवर कृपा भोवतांची. की साधू संतांच्या कृपेने ते अनुभवायला मिळालं. बाबांच्या जवळ बसेल तर बाबाने अनुग्रह मिळाला, अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्याचे बाबा किती तास चिंतन करायचं, किती तास नामस्मरण करायचं. तर बाबांनी सांगितलं तुम्हाला 2 तास नामस्मरण करावं लागेल. नाही 2 तास नामस्मरण करता आलं, 1 तास नामस्मरण करा. नाही 1 तास नामस्मरण करता आलं, अर्धा तास करा. नाही अर्धा तास करता आलं, 10 मिनिटं करा. नाही 10 मिनिटं करता आलं, 5 मिनिटं करा. नाही 5 मिनिटं करता आलं, 2 मिनिटं करा. नाही 2 मिनिटं करता आलं, समोरून गाडी चालेल गाडी खाली गेली तरी सुख नाही दुःखही नाही. प्रपंचामध्ये आपण ऍडजस्ट करतो का? प्रपंचामध्ये ऍडजस्ट करायला शिका. परमार्थ ऑटोमॅटिक परमार्थ एक वेळचा जर विषय पाहिला तर बाबांच्या सानिध्यामध्ये राहिल्याच्या नंतर पहा लोढे बाबा असतील, शिंदे बाबा असतील, सखी बाबा असतील, गायत्री बाबा अनेक बरीचशी मंडळी त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रसंग आला. पण जेव्हा माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा इथं आल्याच्या नंतर एवढा आदर वाटला की बाबा प्रेमाने पाणी मिळालं, प्रेमाने चहा मिळाला. पण माझ्या बाबांचा जर विचार केला ना मंडळी प्रत्येकाच्या गावामध्ये जावं. आण्यामध्ये गेलो आम्ही कार्यक्रमाला 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. माझ्या महात्म्याने रोडला उतरावं. गावातल्या मंडळींनी चला आपण बाबांना घेऊन गेलो. मस्त गाडी सजवली, वरती बैलांच्या अंगावर झुला टाकल्या. चला आपण महात्म्यांना घ्यायला जातोय आहे. जगाची माऊली आहे ना आपल्या सानिध्यामध्ये, आपल्या घरामध्ये, नवीन नवीन आपल्या गावामध्ये, इथे आपण त्यांना घ्यायला जाऊ. महात्म्याने काय करावं, त्यांना 10चा टायमिंग सांगितला. माझा महात्मा त्या ठिकाणी 6 वाजता हजर झाला आणि यांची गाडी घरापासून निघायला आणि माझा महात्मा तिथपर्यंत पोहोचला. एवढं उच्च कोटीचं तत्वज्ञान तुम्हाला मला मिळालं. त्यांनी सांगितलं पहा म्हणजे बाबा मी तुम्हाला घ्यायला निघालो, तुम्ही तर आले. पण महात्म्याने सांगितलं अरे एक जीव बसायचं त्याच्यामध्ये 2 बैल आले, 1 माणूस आला. एका माणसाच्या सुखासाठी 3 माणसांना दुःख द्यायचं आहे. महात्म्याची दृष्टी आपण म्हणतो जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, अरे पूजा ध्यान जप हे असे नाही. त्या महात्म्याने म्हणून आपली थोडी पात्रता नाही. म्हणजे चांगला जर विचार केला तुकोबारायचे अभंग जर पाहिले तुकाराम महाराज म्हणतात संसार दुःख म्हणून अरे चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. म्हणजे एवढ्या तळमळीने त्यांनी तो परमार्थ केला आणि तेवढ्या तळमळीने जर आपण केला ना
तर मला तर वाटतं की भगवंताच्या देवाच्या बापाची सुद्धा ताकद नाही तुम्हाला मला वाकडा बाल करण्याची. कोरोनाची पहिली लाट आली, कोरोनाची दुसरी लाट आली आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटीतून जर तुम्हाला मला वाचायचं म्हटलं, बाबा सांगायचं एक नाम तारे बाकी सब दुकानदार. फक्त नाम जर असेल, नामस्मरण तुमच्या जवळ असेल तर काही करू शकत नाही. म्हणजे पण शेवटच्या वेळेला एवढा आताच कशासाठी शिंदे बाबांचा किंवा तुमचा सर्वांचा एवढा आताच कशासाठी, बाबा शेवटच्या वेळेला ते नामस्मरण मला आठवायला पाहिजे. म्हणून आपण लहान लेकराचा जर विचार केला, आपण लहान लेकरा म्हणतो काल लोक संस्कार पाहिजे त्यांच्यावरती. एखादा आपल्या शेतामध्ये टोपले बनवतात किंवा पाट्या बनवतात, हारे बनवतात. चांगलं जरी विचार केला तो ओला आहे तेव्हाच बनवतात, वाढल्याच्या नंतर बनवतात. ओला आहे तोपर्यंत त्याला आकार देता येतो आणि ते त्याच्या डोक्यामध्ये असं जो बनवणार आहे त्या कळकाची आपल्याला पाटी बनवता येईल, सूप बनवता येईल, का मोठा हारा बनवता येईल, का जेवणाचं टोपलं बनवता येईल, ते कोणाच्या डोक्यामध्ये असतं, त्याच्या डोक्यामध्ये असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपली हिता जो असे जागतात. अरे पण धन्य माता पिता तयाचे. अगोदर आई वडिलांना जर कळलं तर लेकराला कळेल, अन्यथा नाही कळणार. आणि सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला आपल्याला ते कळालेलं आहे. मग आपल्या लेकराला आपण काय बनवायचंय आपण कोण ठरवू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर म्हणतात ताई काय नाही सगळं चांगलं आहे, पण आजची तरुण पिढी खूप बिघडलेली आहे. तर चांगला विचार करा, तरुण पिढी बिघडली का घरातले आई वडील बिघडले. म्हणजे आपण कोणा नाव ठेवतो, आपण दुसऱ्याकडे बोट करून मोकळतो की बाबा नाही त्यांची पोरं बिघडली. पण आपण हे आपल्या डोक्यामध्ये राहत नाही की आपण त्यांच्याकडे जरी एक बोट केलं तर तिन्ही बोट आपल्याकडे आहेत ना. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आपली लिहिता जो असे जागतात. अरे धन्य माता पिता त्याचे. आई वडिलांना जर हे कळालं तर आई वडील निश्चित आपल्या मुलांना सांगतील. आता माझा जर विषय सांगायचं म्हटलं तर पहा, म्हणजे अभिमान नाही पण स्वाभिमान निश्चितच. म्हणजे यांना जेव्हा माझ्या मिस्टरांना जेव्हापासून आठवत नाही तेव्हापासून आळंदीमध्ये एखाद्याच गरुड पायरीच्या समोर. पण आई म्हणजे आपल्या हिता जो असे जागतात. धन्य माता पिताच्या. आई वडिलांना जर नाही कळलं तर मुलांना नाही कळणार. आळंदीला जायचे, एकादशीचा कार्यक्रम करायचा तर बाबा म्हणले आमची एकादशी आहे, आळंदीला जायचे. पण तिथं गेल्याच्या नंतर माळा असतात, खेळणे असतात, पण एक जीवाचं आकर्षक ते माळेला हात लावायचे. आमच्या सासूबाई म्हणायच्या अरे त्याला हात लावायचा नाही का, ते खूप मोठं असतं त्यासाठी भरपूर करावं लागतं, त्याला हात लावायचा नाही. म्हणजे एवढे वर्ष 50-40 वर्ष फुकट गेले ना. जसं बाबा म्हणतात की मी एवढं केलं. तुकाराम ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं की बाबळीवरही सरडा घाली येर जरा पैशा आमच्या वाऱ्या पंढरीच्या. म्हणजे मोकळ्या नको ना वारीमध्ये आपण हजर असतो किंवा कोरडे नको, ओले पाहिजे काय, कोरडे नको आपल्याला ओले पाहिजे. मग ओलं होण्यासाठी काय करावं लागेल तर माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे पण जरी मनी आत यायला. आणि मनामध्ये यायला पाहिजे. गवळणींचा जर विचार केला तर गवळणींच्या मनावर परिवर्तन झालं. गवळणींच्या मनावर. नागपूरच्या माझ्यावर कशावर परिणाम झालाय, मनावरच. मनाने एक फोन आला ना, एक मेसेज पाहिला, असं कौतुकाचा कार्यक्रम आहे, मनाने लगेच तिकडे सगळी कामं बाजूला. मन वडाय वडाय उद्या पिकाचं लढवलं. अरे किती हाकला फिरत येतो पिकावर. तसं आपल्या मनाला चाळा लावायचा, माझ्या मनाला चाळा. अरे विसरायला हा वया डोळ्या त्या भगवंताला पाहायचा आहे ना. आपल्या मनाला छंद लागायला पाहिजे. तुकाराम महाराज आपण काय मग माझ्या मनाला गोविंद 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 मग गोविंद ते काय आणि भेट नाही. अरे देऊन मी वेळा नाहीच आहे, पण आपल्याला वाटतं समजा हित नाही अनुभव. बऱ्याच ठिकाणी गेले की दर्शन नका नका ते आमच्यात काय देव येतात. चांगला जर विचार केला, तुमच्या मधला जर देव निघून गेला किंवा माझ्या मधला देव निघून जर गेला तर मी तुमच्यासमोर बोलू शकते का. मग तुम्हाला मला किंमत आहे कुठपर्यंत, जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत. हा श्वास गेला माणूस संपला. की बाबा उदाहरण सांगायचे की बा तुम्ही म्हणता ना आमचे नाना गेले, नाना आपल्या समोर जसे तसे झोपलेले असतात. नानाचे डोळे असतात, हात पाय सगळं शरीर असतं. गेले बाबा सांगायचे गेलेला नाना का तुमच्या समोर बसलाय तो नाना. चांगला जर विचार केला तर गेले ते नाना. पण आपण प्रेम कोणाला करत असतो, प्रेम आपण ते देहावरती करत असतो. हे कधी कळतं त्या देहाचा नाना निघून गेला मग आपण आमचे नाना गेले. बाबा तर सांगते अरे तुमचे नाना तुमच्या समोर झोपलेले आहे, कुठे गेले नाही. उठवा तुमच्या नानाला, उठू शकतो आपण, उठू शकत नाही. मग तुम्हाला मला किंमत ये नारा अरे आत बघ जरा जीव हा खरा नवे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. तुम्हाला मला जागवायला सांगितलं, पाहायला सांगितलं कुठं आतमध्ये. आपण कुठं शोधतो भगवंताला,
भगवंताला आपण बाहेर शोधतोय. नाथ महाराज म्हणतात जे तुमच्या दृष्टीला दिसतंय ना, जे ब्रह्मांडात आहे ना, तेच आतमध्ये पिंडामध्ये आहे. पण पाहायचंय कुठं? आतमध्ये. आत जागा आत जागा आणि प्रेम मागा. आतमध्ये जागा झाल्याच्या नंतर त्याला ते प्रेम कळतं आणि बाहेर जागा असायच्या नंतर जमते का? जमत नाही. त्या आपण घेतात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही गोंधळी गोविंद गोपाळांची मिळी. आमचा घालावा गोंधळ आणि वाजवा हरिनाम संबळ. चांगला जरी विचार केला तर हे काय म्हणतात बाबा हरिनाम संबळ? आपण लग्न झाल्याच्या नंतर मुलाचं लग्न झालं की जागरण गोंधळ करतो. मग जागरण गोंधळ केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाळी वाद्य आहे. तर चांगला जर विचार करा आता आपल्याला कळालं. मग तू बरायने किती वर्ष झालं लिहून ठेवलं? आम्ही गोंधळी आम्ही गोविंद गोपाळांची मिळी. आमचा घालावा गोंधळ आणि वाजवा हरिनाम संबळ. चांगला जर विचार केला की संबळ आहे ना, त्याच्या 2 तार असते पाहिजे. एक वाकडी असते एक सरळ असते. ते वाद्य असं आहे. आपण नामस्मरण नका करू, फक्त त्याच्या त्या वाद्याशी एक आवाजाशी एकाग्र झालं तर आपण आपली सुद्धा अवस्था होते. या अनुभव म्हणून सांगितलं ते वाद्य असं आहे. मग ती एक वाकडी तार असते ती 2 इकडे वाकडी काठी ती 2 इकडेही चालते, पण एक ती एकाच याच्यावर चालते. दुसरी वाकडीची असते ती म्हणते बाई हे पण करे 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 हे पण करे. पण ती एक म्हणते नाही हेच कर. संबळ आहे ना, म्हणजे आपण आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं की घट बसले त्या ठिकाणी ते वाजवायला घेऊन येतात. ते वाद्य असं आहे की बा हे रस आपल्याला माहिती नाहीये ना. ती वाकडी ती म्हणते बाई हे दोन्ही खरंय. आपण म्हणतो आता घट बसवले म्हणून हे खरंय का हे खरंय? नाही, दोन्ही खरंय. ती आधी माया शक्ती नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नाही. पण जी एक आहे ना ती इकडे चालत नाही, ती एकाच याच्यावर चालते. तर वाकडी 2 इकडे चालते. आणि व्यवहारामध्ये जर पारमार्थ मध्ये पाहिलं तर वाकडीच वर पडेल, इकडे चालते इकडे चालते. आम्ही वारकरी संप्रदाय, आम्ही आनंद संप्रदाय 2 इकडे चालणारे आहे. म्हणजे आपल्याला कुठं लावायचं ते आपण लावू शकतो, पण ती एक म्हणते नाही हेच खरंय. बाबा सांगायचे अरे जिसकी उसकी टेक आणि सबकी निशाणी एक नाम तारे आणि बाकी सब दुकानदारी. दुकानदारी आपल्याला करायची नाही. आपल्याला काय करायचं आहे? नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणाच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर जो आपल्याला अनुभव आलाय का ते मात्र कळेल. तो फक्त काय करायचं? जे जे आपण शिकावे ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. पण काय सोडत नाही बरं का, असं धरून ठेवले की सोडायचा विषय नाही. आणि आपल्याला इथं काय सांगितलं? जे आपल्याला कळालं ते इतरांना कळलं. तुम्हाला ते तत्वज्ञान कळालं, त्याच्यामधला तुम्हाला आनंद कळावं. त्या बाबांना ते आत्मज्ञान कळावं, ते तत्वज्ञान कळावं, त्यांनाही त्याच्यामधला अनुभव येऊ. अरे बऱ्याच ठिकाणी जर गेले ना तर अजूनही बरं का बाबा, अजूनही सांगणारे लोक कमीच आहेत. तुमचं काय मत असं मला माहित नाही, पण बऱ्याच ठिकाणी जर गेलं नामस्मरण काय कीर्तनकार अभंग घेतो, तुमचा अनुग्रह ना धरो पवन झालो शहराचे अनुग्रह मिळाला. पण अनुग्रह म्हणजे काय बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. आपल्याला जरी वाटलं की बा भरपूर अधिकारी पण तरी चांगला जर विचार केला तर तळागाळाच्या समाजापर्यंत पोहोचणारा महात्मा फक्त सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबासारखा महात्मा पाहिला. 2च महात्म्याने अख्खा महाराष्ट्र डवळून काढला. किती? 2च महात्म्याने अख्खा महाराष्ट्र डवळून काढला. आजच्या अधिकारी जर मोजले तर मला माहित नाही किती, 4-5 हजारापेक्षा जास्त असतील, पण कमी नसतील. मग का समाज एकत्र येत नाही तर आपण समाजापर्यंत पोहोचत नाही. तुकाराम म्हणतात काही मी उद्धार पाहिजे काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे. प्रत्येकाला गरज आहे सुखाची आणि सुख आहे देवाजवळ आणि तो देव कुठं आहे बाहेर शोधायची गरज नाही. जनाबाई म्हणते दहीला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दोर अरे हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. आतमध्ये कोंडण्याची क्रिया तुम्हाला मला समर्थ सद्गुरूने दाखवून दिली. त्या भगवंताचं नामस्मरण आतमध्ये कोंडल्याच्या नंतर निश्चितच तो टाव कोंडल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायचे अभंग जर पाहिले तर तुकाराम महाराज म्हणतात संताच्या रज लागता सहज वासनेचे बीज जळली जाई मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागले. आणि तुमचा माझा जर विचार केला तर आपला सुख कमी येतो. अहो एवढं सुख आहे ना, कुठं दिवस उगवतो कुठं 2 वर्ष झालं माणसाला 2 वर्ष झालं कुठं कोणाची गाठ नाही कोणाची भेट नाही. पण 2 वर्ष आपल्यासाठी चांगला जर विचार केला. कोरोना आला चांगलं झालं का वाईट झालं? माझ्या माहितीप्रमाणे तर चांगलं झालं. ग्रंथ जे पडले होते आपले कपाटामध्ये म्हणा कुठे ठेवलेले त्या 2 वर्षामध्ये काढून कुठं तरी वाचायला. म्हणजे कोरोना आला चांगलं झालं का वाईट झालं तर आपल्या दृष्टिकोनातून ज्याने कसा वापर केला त्यासाठी
पण चांगलं झालं की बा भागवत वाचता आलं, ज्ञानेश्वरी वाचता आली, तुकोबरायांची गाथा वाचता आली. जे जे ग्रंथ आपल्यामध्ये होते ते जे घरामध्ये ठेवले होते ते आपण काय केलं, उडून पाहायला सुरुवात केली की ते तत्वज्ञान आपल्याला प्राप्त झाले, ते तुम्हाला मला मिळाले. मग त्याच्यामध्ये आपल्याला जो गाभा जो आहे तो गाभा आपल्याला पाहता आला. माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावी तरी संता या बजावे सर्वस्वीशी. संत कोणाला म्हणावं, चांगला जर विचार केला की बाबा नेहमी उदाहरण सांगायचे, वकील आहे वकील, काळा कोट घातला अंगामध्ये, फाईल घेतली, टप 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 करत न्यायालयामध्ये गेले. न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर ते केसचा निकाल लावायला सुरुवात झाली. मग ते सांगायचे वकील ही पदवी देहाला आहे का त्याच्या ज्ञानाला आहे. चांगला जर विचार केला, वकील ही पदवी त्याच्या देहाला नसून त्याच्या ज्ञानाला आहे. डॉक्टर आहे पण डॉक्टर ही पदवी त्याच्या देहाला आहे का त्याच्या ज्ञानाला आहे, तर त्याच्या ज्ञानाला आहे. सुग्रण ही पदवी काळ्या गोऱ्या बाईला आहे का त्याच्या ज्ञानाला आहे. चांगला जर विचार केला तर ती त्याच्या ज्ञानाला आहे. जसं डॉक्टर ही पदवी त्याच्या ज्ञानाला आहे, वकील ही पदवी देहाला नसून त्याच्या ज्ञानाला आहे. सुग्रण ही पदवी काळ्या गोऱ्या बाईला नसून ती ज्ञानाला आहे. मग संत ही पदवी देहाला असावी का ज्ञानाला असावी. चांगला विचार जर केला तर ती देहाला नसून ती ज्ञानाला असावी. आणि ज्ञानाला अशी महात्मा तुम्हाला मला मिळाली. मंडळी खरोखर खूप भाग्य तुमचं माझं. का माऊली म्हणतात केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय धरणे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभयदान. तुमचा माझा काय संबंध आहे हो. चांगला जर विचार केला त्या प्रेमाच्या धाग्याने कुठेतरी बांधलं गेलं तुम्हाला मला. कुठेतरी शिंदे बाबांची भेट झाली, त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. खूप भाग्य मंडळी. चांगला जर विचार केला धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापात होती अरे दैन्य गेले उठवले. काय दैन्य तुमच्या माझ्याकडे काहीच नाही हो. बाहेर समाजामध्ये जर पाहिलं ती एक वेळच खायला मिळालं, दुसऱ्या वेळेची चिंता आहे. पण आपल्याकडे चांगला जर विचार केला कशाची चिंता नाही. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण सखे सज्जन भेटतील आमूप जोडीला सुखाच्या राची. अरे पार त्या भाग्यासी नाही आता किती सुख हो. सुखाचं वर्णन करायचं म्हटलं ना तर वाचा बोलायची बंद होते. सुखाचं वर्णन वाचाने करता येतं का नाही. ज्याने पाहिलं ना त्याला बोलता येत नाही, आणि जो बोलतो त्याला पाहता येत नाही. कसं आहे, ज्याने डोळ्याने पाहिलं. बाबा एक उदाहरण सांगायचे पा, आंब्याचा सीझन होता आणि आंब्याच्या सीझन मध्ये एवढे आंबे पाडायला लागले. आता पाहिलं डोळ्याने, पाहिले आंबे डोळ्याने, आणि मनामध्ये वाटलं की तोंडाला वाटलं आंबे खावे. आता झाड पाहिलं, त्या आंब्याच्या झाडाला एवढे आंबे पाडले, एवढे मोठे मोठे आंबे पाहिले डोळ्याने. पण आतून प्रवेश आला, दोन्ही पाय चालत गेले कुठपर्यंत, आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले. आता आंब्यात पाय तिथपर्यंत पोहोचले, पण पायाने आंबा काढता येतो का. पाय तिथपर्यंत गेले, पाय झाडावर झाले, हाताने आंबा तोडला. हाताने आंबा तोडला, हाताला खाता आला नाही, डोळ्याला खाता नाही आला. तोंडा आंबा तोंडाने खाल्ला, दात जिभेने खाल्ला. पण जेव्हा तो शेतकरी तिकडनं आला, त्याने आल्याच्या नंतर पहिला फटका दिला. पाहिलं कोणी, गेलं कोण, तोडलं कोणी, खाल्लं कोणी, आणि मार कोणाला बसला. ज्यांनी पाहिलं तिथपर्यंत गेला नाही. जे पाय तिथपर्यंत गेले त्याला खाता आलं नाही. जे हाताने तोडला त्याला खाता आलं नाही. पाहिलं डोळ्याने, खाल्लं तोंडाने, मार घालायला, पण पाणी कुठून आलं. ज्याने पाहिलं त्याला काय झालं, त्याला शिक्षा मिळाली. चांगला विचार करा. आपल्याला बोलायचंय, आपल्याला पाहायचंय. तुकाराम महाराज म्हणतात घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे बोल. आणि मग मन तेथे धाव घेई आणि राही विठोबाच्या पायी. चांगलं जर वाचने जर बोलायचंच आहे ना तर चांगलं बोला ना. घेई घेई माझे वाचे. बोलायचे चांगलंच बोला. कोणाला बोलायचं आहे ना वाईट बोलूच नका, चांगलं बोला. आणि चांगलं बोलायच्या नंतर काय, चांगलं बोललं माणसाने माणसं जोडली जातात, आणि वाईट शब्द बोललं तर जोडलेली माणसं तुटून जातात. मग आपल्याला काय करायचं आहे, बोले ऐसा बोले ते नाही भगवंत डोले. आपण बोलायच्या नंतर त्या भगवंताला समाधान वाटायला पाहिजे, असं बोलायला शिका. मग असं बोलायला शिका कधी आपण, ते म्हणतात जे ते सेवा आधार म्हणता तो श्वान करी सुवटा ओढ. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आलावी तरी संताया बजावे सर्वस्वेची. जो ज्ञानाचा पुरवठा ते सेवा आधार म्हणतात. आता तुम्हाला मला सेवा करायला सांगितलं, काय सेवा करायची. चांगला जर विचार केला, आपण भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेला आहोत.
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता आल्याच्या नंतर भागवत मध्ये विषय आला की बा सेवा करायची आहे ना. काय सेवा करायची आहे? महिला मंडळाचं काय काढू, कोणी पाहुणा आला तर तांब्यावर पाणी, कपभर चहा, जेवण टायमिंग असं ते जेवण. ही भारतीय संस्कृती आहे. भागवत मध्ये सांगितलं नाही की आपण ग्रंथ वाचतो. एखादा पाहुणा जर तुमच्या घरामध्ये आला, तुमच्या घरामध्ये आला, तो तासभर बसला आणि निघून गेला, तुम्ही त्याला पाणी सुद्धा विचारलं नाही, दिलं नाही, मग तो काय करतो? आपल्या घरातलं जेवढं पुण्य आहे तेवढं घेऊन जातो. म्हणजे पूर्वीची लोक जर पाहिलं, आजी सारख्यांची जर पाहिलं तर काही नाही बाई, पाहिलं पाहून आलं ना तांब्या भरून पाणी देते. पूर्वीची संस्कृती त्यांनी कुठं वाचलं असेल हो, कुठं तरी ऐकलं असेल ना. आणि कुठंतरी ऐकल्याच्या नंतर ते संस्कार तुमच्या माझ्यावरती झाले, आणि ते संस्कार तुमच्या माझ्यावरती झाले. तर आपण म्हणतो का की माझ्या नशिबात नव्हतं, पण काहीतरी आजोबाजींची वाढवाडल्याची पुण्य आहे म्हणून तुमची माझी गाठभेट झाली. हे तत्वज्ञान तुम्हाला मला प्राप्त झालं. माऊली म्हणतात जे ते जो ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवटा, तो श्वान करी सुबटा ओळंबुनी. चांगला जर विचार केला तर ती स्वाधीन करी सुबटा ओळंबुनी. चांगला जर विचार केला तर महात्म्याचे अनंत उपकार आहे तुमच्या माझ्यावर. काय उपकार आहे तो? त्याने आपलं स्वतःचं घरदार सोडावं, आणि घरदार सोडल्याच्या नंतर तुमच्या माझ्या दारामध्ये यावं. माझ्या तुकोबराने त्या भगवंताला स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि तुमच्या माझ्या मध्ये दारामध्ये आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, अरे आयता आला घर पुसणी. पण तेव्हाचा समाज देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जागे. भगवंता तुम्हाला मला घ्यायचे हो, पण माझ्या घरामध्ये एवढ्या वस्तू आहेत की त्याच कुठे ठेवू, तर भगवंताला कुठे ठेवावं, असा समज होता. तुकाराम महाराज म्हणतात देव मंदला, देव मंदला, अरे काय करू भाव बुडाला. भगवंता नामस्मरण करायचं आहे ना, तो देवाला बाहेर शोधायची गरज नाही. देव तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये आहे, आणि अंतकरणामधला देव एकदा कळाला म्हणजे तुकोबराय म्हणतात कोंडू कोंडू धरिल जीव, आणि देव भाव पूजन. एवढं किती मोठं संकट येऊ देव. संकट आल्याच्या नंतर मला तरी असं वाटतं की पारमार्थामध्ये आल्याच्या नंतर माणसाला संकट पाहिजे. ती म्हणाला कसं काय हो, माझा अनुभव सांगतो, तुमचं नाही मला माहिती, पण जीवनामध्ये जोपर्यंत संकट नाही ना तोपर्यंत भक्ती आपल्याला कळत नाही. भगवंतावर द्रौपदीचा जर विषय पाहिला, जेव्हा संकट आलं तिने भगवंताला हाक मारायला सुरुवात केली. भगवंता संकट पडले भारी, भगवंता ये धावून लवकर. तो भगवंत आला नाही, तिला वाटलं नाही मी सांभाळेल. तिने जोपर्यंत दोन्ही हाताने ठेवले तोपर्यंत भगवंताने सांगितलं नाही, थोडी माया आहे ना, थोडा मोह आहे, थोडा अहंकार आहे तिच्यामध्ये. जेव्हा का तिने दोन्ही वर हात केले, भगवंत तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तेव्हा भगवंत आला नाही, भगवंतच वस्त्र झाले. मग तुमचा माझा जरी विचार केला, तुम्हाला मला वाटतं, आपल्याला वाटतं की बाबा कीर्तन करा आहे, मी प्रवचन करा आहे, अजिबात नाही हो. कोण आहे? जसं मी सांगले की संत ही पदवी देहाला नाही ना, ती ज्ञानाला आहे. मग ज्ञान गवतीताई म्हणजे संत आहे का? अरे ते ज्ञान जे आहे ना, आणि ते ज्ञान का तो आपल्या वाढवडाने आपल्याला दिले काय ना, समर्थ सद्गुरूची कृपा आहे. आणि समर्थ सद्गुरूची कृपा झाल्याच्या नंतर ते तुमच्या माझ्याकडे आलं. काहीतरी वाढवडल्याची बहुत सुकृताची जोडी, आणि म्हणून विठ्ठल तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. भगवंताचा काहीतरी ठेवा होता. वाढवडलांचं पुण्य एकत्र आलं. ते म्हणतात पाप पुण्य समान समी, आणि तहीच पावे कर्म करून. तुमचं माझं पाप पुण्य समान झालं, आणि सुंदर असा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. आणि नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर तो समर्थ सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेला. या देहाचं सोनं झालं, आणि जनपान सगळा चांगला सुंदर नरदेह मिळाला. पण 24 तास प्रपंचामध्ये आहे, 24 तास. त्याला विचारा बाबा समाधान आहे का? म्हणतो कसलं समाधान बाबा, जीवनामध्ये समाधान नाही. इथं सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, आणि विचारी मना तूच शोधून पाहिजे. सगळा उपदेश जर पाहिला, भागवत पाहिलं, तुकाराम महाराजची गाथा पाहिलं, ज्ञानेश्वरी पाहिली, सगळा उपदेश जो आहे ना तो मनाला सांगितला आहे. आणि आपलं मन आहे ना, म्हणजे गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती, या तिन्ही प्रचिती आपल्याला भगवंताचं नामस्मरण मिळाले. तो बरोबर आहे का? ग्रंथ उघडा. लाल महाल मध्ये बाबांचा कार्यक्रम होता. आम्ही आपलं तेव्हा एवढं काही माहित नव्हतं. 2 वर्ष झाले असेल. कुठं बाबांचा कार्यक्रम म्हणलं की उडीवर गाडी करून जायचो आम्ही. पण एक वेळचं झालं, एक झालं, 2 झालं, तिसऱ्या बाबा म्हणले ताई नुसते कार्यक्रमाला जे येता का, काही घरी गेल्यानंतर पाहता का? सहज बोलणे हित उपदेश, आणि करोने सायास शिकवली.
नुसतं कार्यक्रमच ऐकता का घरी गेल्याच्या नंतर मी काय सांगतोय ते ग्रंथामध्ये पाहता का? पहा महात्म्यांची कृपा कशी असते. म्हटलं ठीक आहे. तिथून पुढे गेलं तिथं म्हणजे आता मी आडाणी आहे, मला काही लिहिता वाचता येत नाही. मग जायचं तिथं गेल्याच्या नंतर आमच्या माझ्याकडे पेन द्यायचा आणि डायरीमध्ये लिहून घ्यायची कुठली ओळी किती वाद्य आहे ते लिहून घ्यायचं. घरी आल्याच्या नंतर बरोबर ऐकायचं पाहायचं. माझा पॅटर्न म्हणजे माझा जसं कीर्तन करायला लागले मी तसं माझा आहे. पहिला अभंग पाठ झाला श्री गुरु सारिका आसता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजे याची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सुखी पाळे कल्प तळू तळवटी झोपडी बसेला काय उणे त्याला सांगा तुझे ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उद्धरिलो बरोबर. आणि ज्ञानेश्वरीमध्ये बाबांनी यावं आळंदीमध्ये ताई उठा प्रवचन करा. बाबा मला नाही प्रवचन करता येत. बाबा म्हणजे महात्म्यांची बोल मला नाही बाबा प्रवचन करत. बाबा म्हणजे ताई शिवाय देता येतात व्यासपीठावर बसते जाऊन आणि 2-4 शिवे दे मला. महात्म्यांचे एक एक मनुष्य जर घडवलं आपण म्हणतो ना अरे घनाचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. पण त्या महात्म्याने असे शिंदे बाबांसारखे अशा महात्म्यांना ठोकून पाहिले. जसं घन मूर्तिकार आहे ना घन घेतो आणि नको ते अवयव बाजूला दगड बाजूला काढतो त्या दगडामध्ये तो मूर्ती तयार करतो. असे समर्थ सच्चिदानंद श्रीपादाबांनी रामदासबाबांनी असे हिरे घडवले ना. आणि हिरे घडवल्याच्या नंतर कोणाच्याही संगतीमध्ये जाऊ देव तो भंगणार नाही. फक्त डेकण्याच्या संगतीमध्ये नको राहील. कारण ते म्हणतात हिरा तो भंग पावायचं जर म्हटलं डेकण्याच्या संगतीमध्ये फक्त नको. बाकीच्या कोणाच्याही संगतीमध्ये जाऊ. आणि आता चांगला जर विचार केला तर औषध सुद्धा डेकन पुढे मिळत म्हणजे ते हिरे त्यांच्या संगतीमध्ये जाण्याचा प्रसंगच नाहीये. चांगला जरी विचार केला तो अभंग महिला माझा पाठ झाला म्हणजे अभिमान अजिबात नाही पण स्वाभिमान. चिंबळीमध्ये कीर्तन झालं बंद करता याच्या मुलाचं वाढदिवस होता आणि म्हणले काही असतं कीर्तन करायचं. मी म्हणलं तुम्हाला येत लागेल का? मला काहीच येत नाही. कशाला प्रमाण म्हणतात काही माहित नाही. मला नाही जमणार. तुला काय करायचं अभंग पाठ आहे का? म्हणला अख्खा अभंग म्हणून दाखवला. म्हणजे मोठे पण अजिबात सांगत नाही. पण समर्थ सद्गुरूच्या कृपेने 3.5 तास कीर्तन केलं. पहिलंच कीर्तन 3.5 तास केलं. माझ्या जीवनातला प्रसंग महात्मे आजही चांगला जरी विचार केला ना पण अंगठी बाजूला असू द्या. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर अजानुक्षाच्या खाली आपण म्हणतो पा कोणाला वाचता येत नाही फक्त ज्ञानेश्वरीवर ओळीवर बोट फिरवतात. 4-5 पारायणे केली त्या माणसाला आज सुद्धा वाचायला येतं या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. समर्थ सद्गुरूची कृपा झाली. वाद करायचा ना आपण काकड्यामध्ये म्हणतो करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद कळावया वर्म हातो पायाचा शोध. तुमचं वर्म काय आहे ते मला कळायला पाहिजे. मला अनुभवला यायला पाहिजे. आपण ऐकतो जनाबाई कुठल्या शाळेमध्ये शिकायला गेली, मीराबाई कुठल्या शाळेमध्ये शिकायला गेली, समर्थ सद्गुरूच्याच शाळेमध्ये शिकायला गेली. त्या नामाच्या सान्निध्यामध्येच शाळेमध्ये मुलं घातली म्हणजे शिक्षक काय करतात एक प्रश्न एक गणित असेल एक गणिताची पद्धत आपल्याला फळ्यावरती सोडून दाखवतात. दुसरं गणिताचे अंक दिले ते लेकर बरोबर ते गणिताचं म्हणजे सूत्र सापडलं. कुठलीही संख्या येऊ द्या कुठलेही गणित येऊ द्या तो विद्यार्थी सोडवतो. मी म्हटलं एवढं आपण करतोय बाय नामस्मरण करतोय वाचायचा तर प्रश्नच नाही पण कार्यक्रमही ऐकतोय आपल्याला का अनुभव येत नाही. माझ्या जीवनातला प्रसंग कार्यक्रमात गेलो बाबांचं कीर्तन झालं प्रवचन झालं आणि आपण म्हणतो अभंग पा करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद कळावयावर हातो पायाचा शोधत बा एवढं मी वाचते बाबा माझ्या लक्षामध्ये का राहत नाही. भांडायचं आहे ना साधू संतांबरोबरच भांडायचंय. वाद करायचा आहे ना त्यांच्या बरोबरच करायचा आहे. नक्की बाबा मी एवढं वाचते माझ्या लक्षात राहत नाही का बरं नाही राहत. एक वेळचा प्रसंग मंडळी एक शब्द सुद्धा खोटा नाही. रात्री झोपले ज्ञानेश्वरी उचकटली ओमी सापडली मज हृदय सद्गुरु तिने तारिनो हा संसार करू म्हणून विशेष आत्या धरू अशीच ज्ञानेश्वरी शिकवली उशाला ठेवली झोपून गेली. बाबा तुमचं कार्य आहे ना तुम्हाला करून घ्यायचंय. त्या ताईला वाचायला लावायचंय का आळने ठेवायचंय हे तुम्ही ठरवायचंय. मंडळी रात्री 3-3:30चा प्रसंग दोन्ही महात्मे आली. एका साईडला बाबा बसले एका साईडला मोठे बाबा ताई कपाट उघडलं ज्ञानेश्वरी घेतली ज्ञानेश्वरी काळ पहिला अध्याय मज हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. सकाळी उठल्याच्या नंतर महाराज म्हटलं ज्ञानेश्वरी घ्या
म्हणे आज काहीच उरत नाही, आंघोळ नाही, काही नाही, का ज्ञानेश्वरी पाहिजे? म्हटलं पहा, माझे बाबा आले होते रात्री, म्हणे काही पण नको सांगू, ज्ञानेश्वरी तर घ्या. ज्ञानेश्वरी घेतली, पहिला अध्याय काढला, 21वी ओळ काढली. मी सांगते, मला काहीच सांगायचं नाही, मी सांगते ते बरोबर आहे का पहा. मज हृदयी सद्गुरु, म्हटले हो बरोबर आहे. मज हृदयी सद्गुरु तेने चारिलो हा संसार करू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. अरे बरोबर आहे, तुझी ओळी कधी पाठ झाली? समर्थ सद्गुरु आपण म्हणतो ना, अरे आई, त्यासाठी आई व्हावं लागतं, आणि आई झालं लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. अरे ऐसी कळवळ्याची जाती, आणि करी लाभा विनप्रीती. म्हणजे त्या आईने जन्माला घातलं, पण ह्या आईने जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला मला बाजूला काढलं. अनंत उपकार आहे साधू संतांचे. आई वडिलांनी काय केलं? जन्माला घातलं, लग्न लावून दिलं, आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर बाईने जसा प्रपंच केला तसा प्रपंच करा. नाही, पण माझ्या समर्थ सद्गुरूने त्या प्रपंच करता करता पारमार्थ कसा करावा हा अगदी जवळ अनुभवाला आणून दिलं. आपण म्हणतो पहा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, अरे करावा विठ्ठल, जीवे भावेने सोसे मन, झाले हवं बरी, अरे परत माघारी येत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, आणि देता आले मिठी सावकाश. मूळ बंद आहे, उडिया बंद, जालिंदर बंद, हे तिन्ही बंद समर्थ सद्गुरूच्या कृपेने नामस्मरणाने हे तिन्ही बंद तुटले. बंधनापासून उकलल्या गाठी, अरे देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देव भरीला विठ्ठले, अरे काम क्रोध केले गररीते. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये काम क्रोध आहे ना, तोपर्यंत समर्थ सद्गुरू तुमच्या माझ्यावर कृपा करेल. पण जसं म्हणतो पहा आपण, पाऊस एवढा पडला ना ताई, एवढा पाऊस पडला की आम्हाला असं वाटलं कुठे झाली का. समर्थ सद्गुरूची कृपा तुमच्या माझ्यावर वाटते आपल्याला. तर एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा. जसं तुकोबारायांनी पहा नामस्मरण केलं भागीरथी, त्या भगवंताला हाक मारले, बाबा गेले कोण्या गावा, आणि भागीरथी करते धावा. समर्थ सद्गुरूला तुकोबारायांना यावं लागलं. कोणासाठी? स्वतःच्या लेकीसाठी. आपणही अट्टहास करा, काही नाही, फक्त बाबा तुम्ही मला दर्शन द्या. माझा महात्मा आज सुद्धा फक्त अंतकरणापासून हात मारा, आणि अंतकरणापासून हात मारली ना, तो महात्मा आज जसा ना तसा तुमच्या समोर उभं राहिल्याशिवाय नाही. या ती माता शंका म्हणजे चांगला जर विचार केला, माझा अनुभव जर सांगायचं म्हटलं, 25 वर्ष झालं कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून बऱ्याच नको त्या गावाला जाऊन आले, पण मंडळी कुठंही असं नाही गाडी पंक्चर झाली की तिथपर्यंत पोहोचलो नाही, आपल्याला काय कुठंच नाही. जीवनामधला प्रसंग जर सांगायचा म्हटलं, माझ्या जीवनाचा प्रसंग महात्मा आपण म्हणतो प्रमाण कीर्तनामध्ये, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आणि आली आगाध निवाराय. मंडळी परवाचा प्रसंग जर पाहिला, पारगावमध्ये 9 ते 11 कार्यक्रम केला आणि निघाले. कार्यक्रम केला आणि निघाल्याच्या नंतर तिथं विचारतो दादाला की गणेश खिंडीतून गेलं तर चालेल का? म्हटलं हो, काय हरकत नाही, चल. गाडी काढली, आलो तिथपर्यंत. मुलाला म्हटलं विजू दादा, तू इकडून गाडी नसती घेतली तर बरं झालं असतं, मला वाटलं आपण पाठीमागून जायला पाहिजे होतं. म्हणे काय नाही, चला बिंदास, काय नाही, मस्त नामस्मरण चालू ठेवा, काहीच होत नाही. निघालो, आलो. तुम्हाला खोटं वाटत, इथून तर इथपर्यंत सुद्धा काही दिसत नव्हतं, एवढं धुक्क होतं. एवढ्या धुक्यामध्ये माझ्या समर्थ सद्गुरूने काय केलं, एक गाडी पाठवली. कोणी पाठवली मला माहित नाही, पण माझा आत्मविश्वास सांगतो की माझ्या समर्थ सद्गुरूने ती गाडी पाठवली, आणि त्या गाडीच्या पाठोपाठ पूर्ण गाडी उतरला आम्ही. माझी सुनबाई माझ्या बरोबर होती, आणि आई गाडी पुढे दिसती का बाग पहा बरं. आम्ही चौघही पाहतोय गाडीतून, पण गाडी पुढे दिसत. किती दिवस सांगते तुम्हाला, फक्त कालचा दिवस मध्ये गेला. माझा समर्थ सद्गुरू तुम्ही फक्त हाक मारा, आणि हाक मारायच्या नंतर आज सुद्धा तो तुम्हाला कुठलंही संकट येऊ द्या, कुठलंही आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट करू द्या, आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्ट करू द्या, सांगायची आहे ना कोणाला, तर पुसता सांगे नाही तो वजमात, बैसता एकांत सुख गोष्टीला. भगवंताच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट जरी असेल तर त्या भगवंताला सांगायची, वाईट गोष्ट जरी असेल तर त्या भगवंताला सांगायची. त्याच्यामधलं चांगलं कुठलं आहे आणि वाईट कुठलं आहे तो समर्थ सद्गुरू तुम्हाला मला सांगितल्याशिवाय राहत नाही. मंडळी, तुमचं मला माहित नाही, पण माझा आत्मविश्वास आहे ना, आपल्या तुम्हाला मला किती मन आहे, 2 मन आहे, एक अंतर्मन आहे आणि एक बहिर्मन आहे. पण बहिर्मन आहे ना सारखं भटकत राहते,
की एका ठिकाणी बसत नाही, पण अंतर्मनावर विश्वास ठेवायचा आणि आपला अंतर्मन जे तुम्हाला मला सांगेल ना त्या अंतर्मनावर विश्वास ठेवून त्याच्यावर 2 वेळा विचार करायचा आणि 3ऱ्या वेळा आपण कुठलं कार्य करायचं आहे ना ते करायचं. हा माझा अनुभव आहे. तो का म्हणे येते अनुभव प्रमाण आणि शब्दाशय गौरव का म्हणे म्हणले भगवंत आज सुद्धा काम करतो नाही म्हणायची सोय नाही. 8 दिवसाचा प्रसंग सांगेल तुम्हाला. माझ्या मिस्टर म्हणाले ताई चल माझ्या बरोबर सोयाबीन काढायचं आपल्याला. म्हणजे आपण त्याचं काम करतो ना ज्याने घ्यावे नाम तिसरी करणे त्याचे काम. आज सुद्धा तोच भगवंत काम करतो. 2 माणसं घेतली आपल्या घरामध्ये सोयाबीन काढायला सुरुवात केली. रोडली चाललेली 2 पोर आले म्हटले भाऊ बाबा काहीतरी काम सांगा मला. असं रोड तुमचं घर इकडं आलो तसे रोड बाबा काहीतरी काम द्या आम्हाला गरज आहे काम आम्हाला काम तुम्ही म्हणा तेवढं कशात काम करतो आम्ही. कोण काम करतो दुपारपर्यंत सकाळी 12 वाजता ती पोरं लागली 3-4 पर्यंत 1 एकर सोयाबीन काढून रचून तयार म्हटले बाबा झालं का तुमचं समाधान. कोण काम करतो कोण काम करतं आपण म्हणतो अहो मी करतो. महात्मा सांगायचा भाऊ आपलं झोपायचं आपल्या हातामध्ये जेवण केलं पचवायचं त्याच्या हातामध्ये झोपायचं काम आपलं आहे. सकाळी उठवायचं का नाही उठवायचं ते काम त्याचं आहे. आपण म्हणतो अहो सकाळी मी उठलो ना माझी मिसेस मला डबा बनवून देते. बाबाने माझी मिसेस तुझी मिसेसवर डबा बनवून देते का काय विचार करा. तिच्यामधला आत्मा निघून गेला देईन का डबा बनवून. बाबा म्हणायचे तुमचा डबा तुम्ही सकाळी उठल्यापासनं बाथरूम मध्ये जाता बारने पाण्याची बादली भरून कोण देतो तुमची बायको देते का देव देतो. प्रत्येकाची दृष्टी तशी व्हायला पाहिजे. म्हणून बाबा सांगायचे की सृष्टीमध्ये बदल नाही करायचा आपल्या दृष्टीमध्ये बदल करायचा आहे. सृष्टी आहे हे चक्र असं चालू राहणार आहे. आता आपण होतो फक्त ढगफुटी झाली बाबा भागवतमय सांगले असे पाऊस पडेल हातीच्या सोंड्यासारखा पाऊस पडेल. भागवतमय सांगले की हे दिवस आपण पाहिले नाही पण त्या मार्गक्रमण करत चाललो आहे ना. नाथ महाराजांचं खोटं सांगितलं नाही ते म्हणतात हातीच्या सोंड्यासारखा पाऊस पडेल. मग आपण तर ते अनुभवलं नाही अजून. मग असं जर ते म्हणतात कलियुगामध्ये असं होणार आहे मग आपण ते आता अनुभवतोय पाहतोय म्हणजे प्रत्यक्षात किंवा इथं तर अजिबात पाऊस नाही. आता परवा दिवशी गेला मी तर खेड पास केलं मंचर पर्यंत तर 5 फुटावरच दिसत नव्हतं. गाडीच्या बाहेरून पाणी उडत होतं एवढा पाऊस. मंचरच्या पुढे गेलं काहीच पाऊस नाही. म्हणजे आपण म्हणतो ढगफुटी होती ना काय ढगफुटी असती तर ती आपल्याला तुम्हाला मला अनुभवायचं आहे आणि त्याच्यावर जर मात करायची आहे तर त्याच्यावर फक्त एक रामबाण उपाय आहे फक्त नामस्मरण करणे. आणि एकदा का नामस्मरण जर आपण केलं तर ते म्हणतात नामाची या बळे न भिऊ सर्वता आणि कळी काळाच्या माता सोटे मारू. नामस्मरण जर केलं ना भगवंताची ताकद नाही म्हणजे तुम्हाला मला काही करायची. आणि बाबाने फक्त तेवढंच केलं नामस्मरणच घ्यायचं आणि शेवटच्या श्वासापर्यंत तेवढं नामस्मरण आठवावं. भगवंताकडे मागायचं नाही तर फक्त एकच मागायचं की देवा हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी अरे हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग दे सुद्धा. आणि हेच ह्याच्यामध्ये जर आपण अडकत बसलो ना मायाजाळामध्ये तर मायाजाळ आपण 1-2 वर्ष झालं ते मायाजाळामध्ये एवढं अडकलो आपल्याला वाटतं अरे बायको माझी आहे मुलगा माझा आहे सून माझी आहे नातवंड सगळं माझं आहे. पण माझ्या जीवनाचा प्रसंग समजलं अगदी जवळून पाहिलेलं जवळून अनुभवलेलं. कोरोनामध्ये माझ्या 2 नंबरचे जाऊबाई गेल्या पण मंडळी पहा स्वतःचा नवरा सुद्धा अंतविधीला येऊ शकला नाही. पण आपण म्हणतो पहा पूर्वीचा काळ बाबा तुमच्या काळामध्ये एखादं लेकरू शिकलं तर आपण काय म्हणायचं सत्य शिकलं बाबा चांगलंय खरंय. पण आता जर एखादं शिकलं खोकलं तर आपण म्हणतो पहिलं इथं बसू नको बाबा तू तिकडे जा दवाखान्यामध्ये जाऊन टेस्ट कर. आपण म्हणतो नवरा माझा एवढा जीवापासून प्रेम करतो त्याच्यावरती अंतकरणापासून प्रेम करतो. त्या नवरा जर दवाखान्यामध्ये गेला नाकामध्ये नळी घातली चेक केलं तोंडातून चेक केलं आणि सांगितलं तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन राहा. कुठली बायको असे की ती म्हणा इथं थांबा बसा. कलियुग भाऊ कशावर विश्वास ठेवू नका. तुकाराम महाराज म्हणतात धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन अरे सर्व मिथ्या हे जाणून शरण हरीला देवाशी भगवंताशिवाय तुम्हाला मला कोणी सोडणार नाही ते कोणी सोडविणार. एका सद्गुरु वाचवली आणि सद्गुरूच्या नामाची काज करा. निवृत्तीनाथ महाराज सांगतात कृष्ण अंजन एक वेळा डोळा घाली ताड अरे तिमीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ आणि श्री गुरु निवृत्ती राजे मार्ग दाविला सोजळ बाप रत्मा देवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. तो भगवंत आहे ना एवढा कृपळ आहे फक्त त्याच्याकडे काय करावं लागतं प्रेमाने मागावं लागतं.
आणि प्रेमाचं उदाहरण जर म्हटलं तर लेकरू आहे ना, त्याला काय पाहिजे ते लेकरू अगोदर रडतं आणि नंतर त्या बापाकडे मागितलं किंवा आईकडे मागितलं. आई जर जॉबला चालली ना, बाबा जर जॉबला चालले ना, त्या मुलाने पॅन्ट धरली ना, तर बापाची ताकद नाही त्याला डावलून जायची. बापाची ताकद नाही, त्याला काहीतरी खाऊ म्हणा, काहीतरी दिल्याशिवाय किंवा एखादी गाडीवर चक्कर मारून आणल्याशिवाय तो बाप त्याला सोडू शकत नाही. बाल हट्ट आणि स्त्री हट्ट जर पुरवायचा म्हटलं तर प्रभू रामचंद्राची बायको सीतामाता, सीतामाता सुद्धा तो हट्ट पुरवावा लागला. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की बाल हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावाच लागतो. सीतामाता आहे ना, अख्खी ब्रह्मांड चालवणारी, पण मोह निर्माण झालं त्याचा चोळी घालायचा. मग ते प्रभू रामचंद्राला जावं लागलं. तेवढं रामायण घडलं पुढे. कशासाठी? एका स्त्रीसाठी अख्खं रामायण घडलं. महाभारताचा जर विषय पाहिला तर कशासाठी घडला? फक्त द्रौपदी हसली आणि अख्खं महाभारत तयार झालं. चांगला जरी विचार केला, आता मी बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेले, तिथे गेल्याच्या नंतर ते बावड झाले, ताई माझं नवीनच लग्न झाले. म्हणजे चांगली गोष्ट आहे बाबा, जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम होता. आणि कीर्तनाचा कार्यक्रम त्या ताईने फक्त त्या भाऊकडे पाहिलं आणि तिने फक्त असं केलं. तो भाऊ लगेच पळत गेला, माझ्या गप्पा मारत लगेच गेला. म्हटलं का भाऊ? म्हणे काय नाही, बोलवलं जरा तिकडे. किती दिवसाची संगत, 2 दिवस लग्न झालं. तिने फक्त असं केलं, लगेच पळत तिथपर्यंत गेलं. चांगला विचार करा, 2 दिवसाच्या संगतीमध्ये एक बोट केला तिथपर्यंत. मी तर ताईला म्हणलं, ताई का हो आमची चर्चा चालली, तुम्हाला आवडलं नाही का? ती म्हणे तसं काय नाही ताई, मी फक्त पाहिलं माझ्या बोटामध्ये ताकद आहे का. चांगला विषय करा, चांगला विचार जर केला, बोटामध्ये ताकद आहे का नाही. भगवंताने तुम्हाला मला ही 10 बोट आहे ना, ही फुकट दिली, 1 रुपया सुद्धा घेतला नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असते. भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मध्ये एक कामगार रात्रपाळी करतो, दिवसपाळी, 2 शिपा करतो. का? तो पोटाची खळगी भरत नाही. 2 शिपा करतो आणि 2 शिपा केल्याच्या नंतर मंडळी चांगला जर विचार केला, किती झाला संन्याशी तरी 12 वाजता तोंडवाशी 12 वाजले त्याला झोप यायला लागली. आणि मशीनवर जॉब करता करता 2 बोट जॉब मध्ये गेली, 2 बोट कट झाली. साहेब आला, साहेबांनी सांगितलं की आम्ही वजन बाहेर बाळा घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी 2 बोट गेलेत ना, काही हरकत नाही, मी तुला 1 लाख रुपये देतो. 2 बोटाची किंमत 1 लाख रुपये. मंडळी ही 5 बोट, ही 5 बोट किती झाली भाऊ? माझी शाळा झाली म्हणजे तुम्हाला विचारते. इकडच्या पायाची 5 बोट, इकडच्या पायाची 5 बोट किती झाली? किती लाख झाले बोला. चांगला जर विचार केला, मला डॉक्टरने सांगितलं, कालच हॉस्पिटलमध्ये गेले होते ते, तुमची एक किडनी फेल झाली. एका किडनीची किंमत किती भाऊ? 4 लाख असेल, 10 लाख असेल. भगवंताने तुम्हाला मला दोन्ही फुकट दिल्या. एका बोटाची किंमत पाहिली 50,000 रुपये. भगवंताने एवढं सुंदर तुम्हाला शरीर दिलं. साधू तुकाराम महाराज म्हणतात, सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, अरे मुष्टी भर पोये घेऊन त्याचे भेटी लागी गेला आणि शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला. त्या सुदामा ब्राह्मणाला दिला, तुम्हाला मला दिला का नाही? आपण सहज म्हणतो काय दिलं भगवंताने मला? काहीच नाही दिलं. अहो चांगला विचार करा, एका बोटाची किंमत जर 50,000 रुपये आहे तर अख्ख्या शरीराची किंमत किती आहे? सोनं एका बाजूला ठेवा आणि आपलं शरीर एका बाजूला ठेवा, एवढी किंमत होऊ शकणार नाही. भगवंत तुकाराम महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन आणि जेने तू जोडशी नारायण. भगवंताचं एवढं सुंदर शरीर दिलं. भगवंताचं आपलं काय नातं आहे हे जोडण्यासाठी. मग हे आपण जोडले का हो? जोडला असेल तर आनंदाची गोष्ट आहे, आणि नसेल जोडलं तर काय करा, जोडण्याचा प्रयत्न करा. मला सांगा बरं, नाही माझं असं चांगला जर विचार केला म्हणजे एकदा बसलं की लक्ष राहत नाही कुठं. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ते काय? अरे भेदच नाही राहत. माणूस स्त्री आणि पुरुष अजिबातच नाही. बाबा सांगायचे, या महिलांमध्ये आत्मी आहे, पुरुषांमध्ये आत्मा आहे का? सर्वा घटीरामध्ये हा देही एक, आणि सूर्य प्रकाशक सहस्र, सगळ्यांमध्ये एकच आहे. तो बाहेर वेगळा नाही. मी सांगते की सगळं सुंदर शरीर तुम्हाला मला दिलं भगवंताने. एका ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. भाऊ तो म्हणतो, बाबा तुमचं बरे हो, 2 हातात तुम्ही गाडी चालू शकता, मी नाही चालू शकत. मग भगवंताने एवढं सुंदर शरीर तुम्हाला मला दिलं. भगवंताचं आणि आपलं काय नातं आहे हे जोडण्यासाठी. बाबा उदाहरण सांगायचे नेहमी की बा बैलगाडी आहे. आता तुम्ही अनुभवली का नाही मला माहित नाही, माहिती आहे का नाही? माहिती.
बैलगाडी पूर्वीचा काळ जर पाहिला, शेतामध्ये काही काम करायची म्हटलं तर बैलगाडी झोपायची आणि शेतामध्ये जायचं. बाबा सांगायचे त्या बैलगाडीची धाव तुटली. शेतामध्ये कांदे भरायला सुरुवात केली, बैलगाडीची धाव तुटली. आता बैलगाडीची धाव तुटल्यानंतर काय करावं लागेल? सोनाराकडे जावं लागेल, कोणाकडे जावं लागेल? कुंभाराकडे जावं लागेल. चांगला जर विचार केला, बैलगाडीची धाव तुटली, त्याला लोहाराकडेच जावं लागेल. मग लोहार दादाची तिथं गेल्याच्या तिला सांगितलं, बाबा तुझ्या 2 हात आणि 3रं मस्त तुझ्या चरणावर ठेवतो. पावसाचे दिवस आहे, माझे कांदे शेतामध्ये काढून ठेवले, तेवढी बैलगाडीची धाव तुटलेली मला जोडून दे. आता तो बैलगाडीची तुटलेली धाव घेऊन आल्याच्या नंतर तो लोहार दादाने दोन्ही एकत्र केले. म्हणजे काय, त्याच्यामध्ये टाकलं, भाता टाकला, चालू केला, लाल बुंद असं तापून दिलं आणि वरून घनाचे गाव घातले. ती मला सांगायचं, बैलगाडीची तुटलेली धाव जोडली का निसटली? जोडली. तुकाराम महाराज म्हणतात, संत दर्शन आला आणि हा पद्मनाभ जोडीला. मग हा बैलगाडीची धाव तुटलेली जोडता आली. कोणी जोडली? ती लोहार दादानी. आणि आपला तुटलेला हा पद्मनाभ कधी जोडता येईल? बरं, चांगला विचार केला, कधी कधी तुटला? चांगला विचार जर केला, कधी तुटला? तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराज विचारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, अरे ओळखू लागे माता पिता आणि कोम कोम रडे. आपला पद्मनाभ कधीचा तुटलेला आहे? जेव्हा आईच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा. मग आपल्या टेप लावून द्या, आपले 25 गेले का, 50 गेले का, 60 गेले का, 70 गेले, आपला आपण पाहून द्या. आपल्याला तुटलेला पद्मनाभ जोडलाय का? जोडला असेल तर आनंदाची गोष्ट आहे. नसेल तर जसं इकडे लोहाराने काय केला, तो जोडून दिला. साधू संतांच्या कृपेने आजही तो तुटलेला पद्मनाभ जोडतोय. तुझ्या यात तीळ मात्र शंका नाही. बाबा सांगायचं उदाहरण जर पाहिलं तर त्या काळी सुद्धा मिरची तिखटच होती, आज सुद्धा तिखटच आहे. तेव्हाही ऊस लावला तर ऊसच उगून येत होता. तेव्हाही रताळ लावली तर रताळीच येत होती. गहू पेरले तर गहूच येत होते. मग आज आपण म्हणतो आता कुठे राहिले का? बरंच शिकायला गेलं आता नामच, पण आता कुठं राहिले का ताई? कुठं गेलं नाही बाबा. कुठं देव कुठं काळ्या पाण्यावर गेला नाही. देव आज सुद्धा जसा आहे तसा आहे. फक्त आपल्या अंतकरणामधला भाव संकोचित झाला. आपला अंतकरण व्यापक करा. भगवंत आज सुद्धा तुम्हाला मला भेट दिल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात, जो ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवंटा, तो श्वान करी सुबटा ओळंबोरिया, स्वाधीन करी सुबटा ओळंबोरिया. तरी तनो मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दासी सकळ. समर्थ सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला माझा हा मार्ग मिळाला आहे ना. आपण तन मन धन अर्पण करायचं आहे. कोणाला? त्या भगवंताला. तुझी सेवा करील मन व्हावे, मन माझे गोविंद रंगले, तुझी सेवा करील मन. आपलं तन मन धन जोपर्यंत आपण त्या भगवंताला अर्पण करत नाही तोपर्यंत तो पण असा आहे, देशी तेव्हा घेशी आईसा आसशी उदार. आपल्याला काहीतरी द्यावा लागतो आणि दिल्याच्या नंतर काय द्यावं लागतं? तुम्हाला काय द्यायला लागतं? मंडळी काहीच द्यायला लागतं. आपल्या अंतकरणामधला भाव आहे ना, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिलनीची, थोर प्रेमाचा भुकेला, अरे हाची दुष्काळच आला, पोहे सुद्धा देवाची, भके मारी कोरडेची. चांगला जर विचार केला, त्याला फक्त पाहिजे तुमच्या अंतकरणामधला भाव, तुमच्या अंतकरणामधलं प्रेम पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागत असं, अरे वासनेची बीज जळणी जाई, मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. तुमच्या अंतकरणामधलं भगवंताला काय पाहिजे? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रावण. आपल्या अंतकरणामध्ये तो भगवंत प्रगट झाला ना की बस मंडळी, कशाचीच गरज नाही. ताणही लागत नाही आणि भूकही लागत नाही. प्राके म्हणतात, देव भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. त्या भगवंताला पाहिलं ना, तहानही आठवत नाही आणि भूकही आठवत नाही. हा अनुभव आहे. ते म्हणतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावी दाशे सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले, अंतकरण बोधले संकल्पने, जे नाही अंतकरण बोधले संकल्पने. मनामध्ये कुठलाच संकल्प राहत नाही, कुठली शंका राहत नाही. म्हणजे एवढं अनुभवलं ना बा. म्हणजे पूर्वीचा काळ जर पाहिला ना, 20-21 वर्षाचा काळ जर पाहिला, अशी मंडळी जर बसली ना, जेवायला जर बसलं, मला माझ्या ताटात जर संपत असेल तर मी काय करायचं, ताटातला घास घ्यायचा आणि बरंच बाबा नको नको ताई, नाही बाबाचा प्रसाद आहे. मंडळी जेवायला जर बसलं ना, तुम्हाला खोटं वाटेल, जेवायला बसलं ना तर जेवणाऱ्या मंडळीचं पोट भरणार नाही, पण वाढणाऱ्या मंडळीचं पोट भरायचं. आणि हे अगदी अनुभव म्हणून सांगते बरं का. जेव्हा आमच्याकडे यायचे ना,
आपण पा एक डोळं नाही देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे मन मोहिले, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू हळदीने मळवट भरले. हे अगदी जवळून पाहिलं, अगदी जवळून अनुभवलं आणि म्हणजे एवढं पार एवढं सुख तेव्हाही होतं. आणि आजही आहे तिच्यात तीळ मात्र शंका नाही. फक्त आपली मी सांगितली की पाहण्याची दृष्टी. बाकीवरच नेहमी सांगायचे एक उदाहरण की भाऊ, जन चलतंय वैसा चल, जन चलतंय वैसा चल, जन चलतंय वैसा भी ना चल, कि फिर ऐसा चल कि कभी ना होना चल. महात्मे सांगतात तुम्हाला साधू संतांच्या सानिध्यामध्ये चाललं ना त्यांच्या बरोबर चाला, पण असं चाला की आपल्यामध्ये काही बदल होऊ देऊ नका. आपल्यामध्ये जे नामस्मरणाची लिंक जशी चालू आहे ना ती तशीच चालू ठेवा कुठपर्यंत. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोडवा. तुम्हाला मला माहित नाही तुमचा माझा शेवट कधी आहे, म्हणून आपल्याला काय करायचं या सत्संगाच्या माध्यमातून की आपल्याला काही शंका असली तर ग्रंथामध्ये पहा. नाही ग्रंथ मिळते आपल्याकडे सगळे माणसं उपलब्ध आहेत. एक फोन केला तर 50 कीर्तनकारी तर येऊ शकतात, 50 प्रवचनकारी येऊ शकतात. आपल्या अंतःकरणावर कुठली शंका आहे आणि मला तरी माझा अनुभव आहे की बाबा मला कुठली शंका वाटली बाबाच्या कीर्तनमध्ये जाऊन बसावं, प्रवचनामध्ये जाऊन बसावं. आपल्याला जी शंका आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जायचं. हा चांगलं. तर आता तरी तुम्ही खूप भाग्याचे म्हणावं लागेल, खूप भाग्याचे. आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे, दास रामदास रायाचे खूप भाग्याचे. जेव्हा आम्ही अनुग्रह घेतला ना तेव्हा आमच्या गोष्टीमध्ये एकही साधन नव्हता की बाबा मला शंका जर आली तर मी कोणाला विचारावं. जेव्हा महात्मा येतील तेव्हा त्यांच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर बसावं आणि बसल्याच्या नंतर कळो येईल कमळापती, बैसता संतांची संगती, कळो येईल कमळापती. त्यांच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जे आपल्याला विचारायचं आहे ना तेच बोलून जायचे की बघता असं असं बसा. ज्ञानेश्वरमध्ये असं सांगितलं होतं, तुकारामांच्या गाथेमध्ये आपल्याला जे विचारायचं आहे ना आपण तुमचा चेहरा आहे ना, तुमचा चेहरा माझ्याकडनं प्रश्न उत्तर बोलून घेतो. तसे आपला चेहरा बाबांच्या समोर बसला की बाबांना बरोबर कळायचं की ह्या ताईला काय पाहिजे, या भाऊला काय पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर भेटून जायचं. म्हणजे माझ्या जीवनाचा प्रसंग सांगायचं मला आणि सांग समर्थ सद्गुरूच्या कृपेने जेव्हा लालमहालमध्ये बाबांचा कार्यक्रम झाला, बाबांचं प्रवचन झालं, मोठे बाबांचं कीर्तन झालं आणि पूर्वीचा काळ 9 ते 11चा कार्यक्रम. 9 ते 11ला कार्यक्रम संपला. आता कार्यक्रम संपल्याच्या नंतर शनिवार वाड्यापासून भोसरीमध्ये यायचं एकही गाडी नाही, एकही बस नाही. आता इकडे मुंबई कल्याण या साईडला जाणाऱ्या एसट्या होत्या. आता महाराज म्हटले चला इकडे महाराज माझ्या बरोबर होते. आज 10-15 जणांचा ग्रुप होता आमचा. तिथं गेलो, जाताना विषय नाही डोक्यामध्ये परत यायचं का नाही. तिथं गेलो, कार्यक्रम संपला, जिकडे तिकडे निघून गेले. आता आपल्याला पण आपल्या घरी जायचंय कसं. एक काळ मुंबईला जाणारी गाडी पाहिली, नाशिक फाट्यावर उतरलो. 25 वर्षाचा काळ सांगते, 25 वर्षाचा. तिथं गेल्याच्या नंतर कार्यक्रम संपला. बाबाने विचारलं तुम्ही कसं जाणार, म्हटलं हो आम्ही जाणार दोस्त. पण आल्याच्या नंतर कासारवाडीमध्ये एसटी मध्ये उतरलो आणि कासारवाडी ते भोसरी, तुम्ही पायवारीला म्हणून तुम्हाला माहिती, कासारवाडी ते भोसरी आम्ही ज्ञानोबा माऊली तुकाराम अक्षरशः विजुनी लहान लहान होती. कासारवाडी ते भोसरी आम्ही आता ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापर्यंत आम्ही 11 ते 12 माणसं रात्रीच्या 11, 11:30 वाजता जे तिथून निघालो. घरी यायला मला 2-2:30 वाजले. पण बालबाकाने कोणाला काटा सुद्धा टोचला नाही. यार एवढी समर्थ सद्गुरूची कृपा आहे ना. ते म्हणतात किंडा रानामध्ये फिरलं ना तर काटा सुद्धा तुम्हाला टोचणार नाही. पण नामस्मरण क्षणोक्षणाला घडलं पाहिजे. क्षणोक्षणी याची करावा विचार, करावा या पारभवशुद्धी. अरे हा नाशिवंत देव जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, अरे तातडी करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारी, अरे नका डोळे दुरे भरून. आपल्याला काय करायचं आहे, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थ आपल्याला जेवढा वेगाने करता येईल ना तेवढा करत राहा. संसार होणार आहे, परमार्थ तुम्हाला मला करावा लागणार आहे. तुम्ही म्हणाला कसं काय हो, व्यवहाराचं उदाहरण जर सांगितलं त्या गौतीताई जर मिळाली तर गौतिकाचा संसार थांबणार नाही. मुलाचं, नातवडाचं, सुनाचं सगळ्याची लग्न होणार आहे. थांबणार काय आहे, गौतीताईचा संसार चालू राहणार आहे. पण परमार्थ संपणार आहे आणि परमार्थ तुम्हाला मला शेवटच्या श्वासापर्यंत करायचा आहे. म्हणून एवढा सगळा 8 तास इथं आरोडे बाबांच्या घरी येणं वा सत्संग करणं कशासाठी, जे जे आपणास शिकावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सर्वजण. तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान किंवा साळून की मंजुळ बोलत शिवानी.
शिकविता धनी वेगळाची. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी तो दुबळा शिवती, मनोनी बोल जरी गंगावती. स्वीकारायची माझी झालेली सेवा, माझ्या घरी ते सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चरणी अर्पण करून, तुमच्यासारख्या सर्व संतांच्या चरणी अर्पण करून असे देवाचा 8 तास अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आले. बाबा ताई, माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा तरी यावं. पहा मंडळी, चांगला जर विचार केला, एवढा 8 तास कशासाठी? जे मला कळालं ते माझ्या लेकरांना कळवं. जे सुख मला प्राप्त झालं, आपलं दुःख बाजूला ठेवलं महात्म्यांनी आणि तुमच्या समोर सुखाची कवाड उघडून ठेवली. आणि ते सुख कसं आहे? सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. म्हणलं एवढं दुःख जरी असेल तर तेवढं दुःख बाजूला, पण तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे मागायचं. भगवंताला पाहायचंय, त्या भगवंताला अनुभवायचंय आणि आपला अनुभव इतरांना सांगायचंय. जे जे आपणाची ठावे ते ते इतराशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे. सकळजण माझी झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून बोलता बोलता एखादे तांत्रिक असं जर शब्द गेला असेल तर जरा शांतपणे माफ करा. माझी झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम कुंडली. संत तुकाराम महाराज अभूत चिंतन सुखदेव दत्तपाल कृष्ण भगवान बोल रे भाई सब संतन की जय. सुंदरिका भगवान आता विश्वात्मके देवी येणे वाचे निर्मोशाली दोषोनी मजगावे पसायलामे. जे काळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. बुद्धा परस्परे पडो दुर्गांचे निग्रहाव विष्णु सधर्म सूर्य पाहो. दुर्देवांशक्यो केलाहो वर्षद सकळ मंडळी ईश्वरी शांती मांडे आली. मंडळी कल्पवृक्षे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेघ अलांछन मार्तंडरेखा परिण. हे सर्वाई सदा सज्जन सूर्य किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती निरोगी. भजिलवाची बुद्धी अखंडित आणि द्रोपजीने विशेष लोकीये. दृष्टा दृष्ट